पावसाची तमा न बाळगता कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना तहानभूक विसरावी लागते। पण ह्याच पोलिसांसाठी ठाण्यातल्या ठाणे सिटीजन व्हॉइस या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे 500 बॉक्स वाटलेत। शहरातल्या वाहतूक शाखेच्या मुख्य शाखेसह इतर 5 उपशाखांमध्ये बॉक्स वाटण्यात आलेत। सेवेवर असताना तहान लागली तरी पोलिसांना पाणी पिण्यासाठी जाता येत नाही। आता तर भर उन्हात पोलीस वाहतूक नियंत्रणात व्यग्र असतात। यासाठीच ठाणे सिटीजन व्हॉइस संस्थेनं केसी इंजिनिअरिंग कॉलेज, बीम्स विद्यालय यांच्या वतीनं 300 बॉक्स, युरो विद्यालयाच्या वतीनं 100 आणि नीलकंठ टॉवरच्या वतीनं 60 बॉक्सचं वाटप केलंय। विशेष म्हणजे वावीकर रुग्णालयाच्या वतीनं कापूरबावडीमधल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांना 2 महिने पाण्याचं वाटप करण्यात येणार आहे। थोडं इकडे तिकडे ऊन आहे, त्याच्यात ते उभे राहून आम्हाला मदत करतात आणि ट्रॅफिक पोलीस कसं ते सगळं ट्रॅफिक कंट्रोल करतात। हे खूप कठीण काम आहे, म्हणून आम्ही त्यांना पाणी देणार आहोत, म्हणजे त्यांना थोडंसं फ्रेशनेस येईल त्यांच्या काममध्ये। एवढी छोटी छोटी मुलं सामाजिक जाणीवेच्या प्रती एवढी अलर्ट आहेत हे बघून मला खरंच खूप भरून आलं। आपण सध्या जाणता टेम्परेचर 42 डिग्री क्रॉस केलेलं आहे आणि वाहतूक पोलिसांप्रती ठाणेकरांचं हे जे प्रेम आहे, त्यांची जी संवेदनशीलता आहे, त्याचा नक्कीच मला खूप टच झालेली आहे मी। आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे आता वाहतूक पोलिसांची रिस्पॉन्सिबिलिटी डबल वाढली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।